हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर माझ्या हात एवढे बर्फ होणे पडले ते ना, हा उजवाच हात जास्त बर्फ होणे पडतो डाव्यापेक्षा उजवाच, कारण की ह्याला जास्त कामे वाटतं. असं करायचं जास्त सारखं काम आहे म्हणून हात गार पडतोय. तर मी व्हिडिओ सकाळी शूट केला पण माझा काही व्यवस्थित शूट झालाच नाही, मी बघितलंच नाही कारण की मला खूप उशीर झाला होता. 9ला मीटिंग होणार होती चालू आणि माझं 8:45 वाजेपर्यंत तर मी किचनमध्येच होते उभा, म्हणून मग मला पटपट आवरायचं होतं. मग ते तर व्हिडिओ नीट शूटच झाला नाही. तर सकाळी काय केलं तर वांग्याची भाजी केली होती आणि भाकरी केली होती, तर त्याचा व्हिडिओ मी खूप छान तयार केला होता, पण आय होप पण झालाच नाही नीट. तर जाऊ द्या. तर मी तुम्हाला सांगायला यासाठी हे केलेला आहे, व्हिडिओ काढत आहे. तर मी आता कुठे चाललेले आहे, कारण की आता 2026 मध्ये आपल्याला इन करायचं आहे. तर मग इन करताना आपण काहीतरी न्यू माइंडनेस इन होणार आहे, कारण की आपल्याला जे बॅक आहे आपलं ते सगळं सोडून जायचं आहे. ज्या वाईट गोष्टी काय पण असेल ते आपल्याला सर्व सोडून जायचं आहे. फक्त जे काय आहे ते पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊनच आपल्याला इन करायचं आहे. तर त्यासाठीच मग आपणच असं इन करायचं म्हणलं मग अख्खं वर्ष आपलं तसंच जाणार आहे. मग मला असं वाटतं की मी त्याच गोष्टींनी करावं, आणि तुम्हाला तर माझ्या बड्डे दिवशी सरप्राईज कळणारच आहे. तुम्हाला मी त्यासाठीच करते, गेज करा, पण तुम्ही कोणच करत नाही आहे. आणि ज्यांना पण माहिती असेल त्यांनी मला नक्की कमेंट्स करा. तर मी त्या दिवशी लाईव्हमध्ये पण म्हणलं होतं, पण तुम्ही कोणीच काय हे केलेलं नाही आहे, हेच केलेलं नाही आहे. तर चला आता मेन मुद्द्यावर येऊया. तर आता उद्या पण मी चाललेले आहे बाहेर. उद्या बाहेर जाणार, परवा पण बाहेर जाणार आणि तेरवा पण बाहेर जाणार. तर 3 दिवस मी कंटिन्यू बाहेरचा माझा प्रवास असणार आहे. तुम्ही तर नक्कीच एन्जॉय करणार आहे आणि तुमच्याबरोबर मी पण एन्जॉय करणार आहे. तर उद्या कुठे जाणार आहे हे तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे, परवा कुठे जाणार आहे ते पण तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. पण त्याच्यानंतरच्या डेटला मी कुठं जाणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. कारण की 2 वर्ष मी तिथं होते, 2 वर्ष खूप एन्जॉय केला, गेले व्यवस्थित हे ते. आणि 12च्या पुढं जाणं 31 डिसेंबरला तर खूप छान वाटतं. तुम्हाला ह्याच्या बोलण्यावरनं तर वाटतच असेल की बाबा प्रीती नेमकी कुठं चालली आहे, ते वाटत असेल ना तुम्हाला. कारण की मला फक्त प्रवास करायचा आहे माझ्या लाईफमध्ये, नुसतं मला प्रवास करायचा आहे, मला फक्त फिरायचं आहे. आणि आता मी फिरत आहे. तुम्ही म्हणता मग तू काय कमावणार आहे, तू काय करणार आहे, तर प्रश्न तुम्हाला पडलेच असतील. तर तुम्हाला प्रश्न पडायच्या अगोदरच तुम्हाला तर माहिती आहे मी जिथं वर्क करते तिथं सर्वच करते. मी फिरू पण शकते आणि वर्क पण करू शकते, आणि मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगणार पण नाही आहे. आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्ही निगेटिव्ह कमेंट्स करू नका की असं आहे तसं आहे. तुम्ही ती सिस्टीम पाहिलेली नाही आहे आणि तुम्ही त्या निगेटिव्ह कमेंट्स करू पण नका. कारण काय माणसाचं कसं असतं की ठीक आहे तुम्ही निगेटिव्ह बोलताय, निगेटिव्ह कमेंट्स करताय, कारण काय प्रत्येकजण त्या वेवमधून गेलेला असतो, कारण की तुम्हाला दुसऱ्या गोष्टींचा अनुभव आलेला असतो. पण आपण दुसरी गोष्टीचा आपल्याला अनुभव येत असेल तर आपण एखाद्या गोष्टीला बघायच्या अगोदरच नावं नाही ठेवू शकत. म्हणून तुम्हाला विनंती करते, तुम्ही नाव पण नका ठेवू, बघू पण नका आणि जॉईन पण नका करू. माझं आग्रहाचं निमंत्रण आहे तुम्हाला, कारण की मी असं नाही म्हणते की तुम्हाला तिथं जॉईन करणंच गरजेचं आहे आणि तुम्ही जॉईनच करा, असं नाही आहे. जेव्हा तुम्हाला दिसेल, माझी ग्रोथ दिसेल, तेव्हा तुम्ही आपोआप येताल किंवा नाही येताल हा तुमचा आपापला प्रश्न आहे. इथं काय कोणाला जबरदस्ती नाही की बाबा धरून आणा बांधा आणि हे करावंच लागेल, असं काहीच नाही आहे इश्यू. म्हणून नाही केलं तरी पण काय नाही प्रॉब्लेम. आणि मला इन असं व्हायचं आहे म्हणून मग मी तुम्ही उद्या कुठं जाणार, परवा कुठं जाणार आहे हे तर तुमच्यासाठी सरप्राईज असणारच आहे. आणि पण तेरवा कुठं चालली आहे मी हे तुम्हाला नक्की सांगते. कारण की 2 वर्ष मी राहिले तिथं, खूप सारं एन्जॉय केलं, कारण की मी कधीच गेलेले नव्हते. आणि त्या 2 वर्षामध्ये खूप मला छान वाटलं तिथं की मी कुठं चाललेली आहे. तुम्हाला आता समजलं असेल. तुम्ही म्हणता तेच काय बोलते सारखं तेच, कारण की इरिटेड होतं ना म्हणून. तर मी आता चाललेले आहे भीमा कोरेगावला. तर परवा जात आहे भीमा कोरेगावला. तर तिथं गेल्यावर कारण की आता बघा 1 जानेवारी येत आहे, तर तिथं असतात स्तंभाची वगैरे पूर्ण धुवून वगैरे पूर्ण तयारी चालली असेल स्तंभाच्या तिथं. खूप छान वाटतं, खूप तुम्ही सांगायची गरजच नाही, पण खूप छान फ्रेश वाटतं. आणि मला 1 जानेवारीला काही जाता येणार नाही आहे, कारण काय गर्दी असते भरपूर आणि गाड्या खूप लांब थांबतात आणि मग चालत जावं लागतं, मग चालत जायचं, मग ते नाही होणार मला. कारण की एकटी कशी जाऊ ना मी एवढ्या गर्दीमध्ये, म्हणून नाही होणार. आणि उशीर झालं तर मग मी येणार कशी, गाड्या कसा काय बरेच माझे प्रॉब्लेम आहेत, बरेच त्याला कारणं आहेत. म्हणून मग मी म्हणलं की आपल्या अगोदरच जाऊन यावं, म्हणून 27ला चाललेले आहे. आणि जर मी आत्ताच बाहेर पडायचं म्हणजे नाही का निर्णय घेतलेला आहे की बाबा ह्या 2-4 दिवसांनी नुसतं बाहेरच फिरायचं, तर मग इन करताना मग कुठेतरी बाहेरच फिरायचं आणि जायचं आणि छान प्रकारे इन करायचं. तर अशाच चाललेलं आहे.
तर आता माझी 12 वाजता परत मीटिंग आहे, ती पण अटेंड करायची आहे. तर आज ग्रँड लेवल सेक्शन आहे तर आयुष खर्डेकर सरांचा, तर ते पण अटेंड करायचं 7:30 वाजता आहे. म्हणून छान वाटते, नवीन शिकायला भेटते, नवीन अनुभव भेटतात, नवीन लोकांबरोबर बोलायला भेटते. अजून दुसरं काय पाहिजे ना, वेगवेगळे अनुभव भेटतात. कारण की आपल्याला पण समजलं पाहिजे, कारण की आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही ना, चार भिंतीच्या बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला माहीत पडत नाही की नेमकं काय चाललं आहे आणि काय नाही. जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये आहे ना, तोपर्यंत आपल्याला असं वाटतं ते सगळं आपलं जग आहे, तेच सगळं आपलं आहे, ह्याच्या पलीकडं काही जगच नाही आहे. पण जेव्हा आपण त्याच्या बाहेर पडतो ना, त्याच्या बाहेर पण जग असतं. मी असं म्हणत नाही की लगेच तुम्ही गैरसमज करून घेताय बाबा, लगेच म्हणजे लगेच. पण मला कोणालाच काय बोलायचं नाही आहे की तुम्ही असं काय करताय, कारण की प्रत्येकाचे विचार करण्याची ती सरणी आहे. तर मी असं म्हणत नाही आहे, पण तुम्ही नाही का स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. मला काही सांगायचं नाही आहे कोणाला की कोणी काय करा, कोणी काय नाही. माझं मी लाईफ आहे, मी अशी जगते आणि अशीच जगत राहणार. खूप छान एन्जॉय करत करत जगत राहणार. आणि थंडी भरपूर आहे, तुमच्याकडे थंडी आहे का नक्की सांगा. कारण काय दिवसभर पण तशीच आणि रात्रभर पण तशीच. थंडीला काय कमीच नाही बाबा, कमी म्हणजे कमीच नाही. आता थंडी बहुतेक जानेवारीमध्ये कमी होईल, संक्रांतीच्या नंतर म्हणतात ना कमी कमी होत जाते. संक्रांतीच्या नंतर ऊन वाढतं, काय मकरात रुततातून कर्कवृत्तात काहीतरी जातं ते. तर तेव्हा मग थोडीशी थंडी कमी होईल. तुम्ही म्हणता की तुझ्या बड्डेला सरप्राईज काय आहे, तुम्हाला बड्डे दिवशीच समजेल काय आहे ते. कारण की मी पण त्या सरप्राईजसाठी एक्सायटेड आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी तर अजून जास्त एक्सायटेड आहे. कारण की आपण एखादं नाही का आपल्याला हे करायचं असेल ना, तर असं फील होतं की बाबा खरंच आपण पण हे करू शकतो का. असं प्रत्येकाला वाटतं की आपण हे करू शकत नाही, पण ते झालं ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा आपण पण हे करू शकतो, आपण पण हे केलं. असं आपल्याला विशेष वाटलं पाहिजे, आश्चर्य वाटलं पाहिजे, असं माणसाने हे केलं पाहिजे. बरोबर आहे ना. तर चला, आता हे मी एक पुस्तक आणलेलं आहे. उलटं नाव दिसते कॅमेऱ्यामध्ये, उलटं नाव दिसते ना. तर ते सिस्टीम असते, पण मी आता बघा एडिट वगैरे काय करणार नाही. तर मी तुम्हाला सांगते यशस्वी व्हायचं कसं. तर खूप छान पुस्तक आहे. तर नक्की सांगा तुम्हाला ह्याचा मी अनुभव. खूप छान पुस्तक आहे. तर मी आत्ता किती वाचलेलं आहे, आत्ता माझे 35 पानं वाचून झालेली आहेत, 35. तर अजून पण पुढं वाचल, कारण काय रोज अर्धा तास तरी मी देतच असते पुस्तकाला. आणि छान छान मग आपल्याला हे भेटते, काय म्हणतात त्याला, स्वतःला ओळखा, स्वतःला म्हणजे नाही का कसं तुम्ही हे करू शकता, प्रेझेंट करू शकता. कारण काय माणसाचं कसं झालं आहे की बाबा अभ्यासात जो हुशार तोच पुढं जाऊ शकतो, तेच हे करू शकतात, बाकीचे काय करू शकत नाहीत. पण तसं नाही, ह्या पुस्तकातून खूप छान शिकण्यासारखं आहे, म्हणून मी हे घेऊन आलेले आहे. आणि मी तिथं गेले लायब्ररीमध्ये गेले आणि त्या सरांना सारखं माझं काही ना काय असतं, सर कोणतं पुस्तक वाचू, कोणतं काय करू, कोणत्यामध्ये मला छान मार्गदर्शन भेटेल. सर सांगत असतात. त्यांनी त्या दिवशी मला एवढे मोठे पुस्तकं काढून दिले की त्याच्यातलं मी कोणतं चॉईस करू हेच मला समजणार. आणि एवढे मोठे बुक तर मी त्या दिवशी ऑनलाईन बुक मागवलेलं, तुम्हाला तर माहितीच आहे. ते मी एकाच दिवसात वाचून टाकलं. मला बुक नाहीत म्हणून मग मी परत लायब्ररी जॉईन केली. कारण की बऱ्याच दिवस झाले मी बघितली होती पण जॉईन केली नव्हती. मग जॉईन केली आणि तिथून आता बुक मी रिसीव करत आहे. किती पानाचं आहे असं काही नाही की ते मला म्हणतात नाही का, आपण 300 पानाचं असलं ना की 15 दिवस आपण वाचू शकतो. 15 दिवसाच्या नंतर परत आपण तिथं जमा करायचं. पण सरांची माझी चांगली ओळख झालेली आहे म्हणून मग मी काय पण देते, लगेच देते. कारण की वाचून झालं की लगेच देते. मला टाईम देता येत नाही पण नक्कीच देणार आहे मी. पण तरी पण काढते आणि देते. बिझनेसची पण खूप सारी पुस्तकं आहेत. त्यांनी मला बिझनेसची पण एवढी पुस्तकं दिली ना, तर त्यातून मला काही सुचना मी कोणतं घेऊ आणि कोणतं नाही. तर हे आवडलं. आणि हे म्हणजे नाही का गॉर्गल, शिवराज गॉर्गल त्यांचं पुस्तक छान आहेत, म्हणजे लेखक छान आहेत ते. मग म्हणले की हे वाचतो म्हणून. तर म्हणलं ठीक आहे. यशस्वी व्हायचं कसं, फक्त करिअरमध्येच नव्हे तर आयुष्यातही. कारण काय करिअरमध्येच यशस्वी होणं उपयोग नाही, आयुष्यात माणसाने पहिल्यांदा यशस्वी व्हायला पाहिजे. कारण काय करिअरमध्ये तर म्हणजे नाही का एज्युकेशन घेतलं तर करिअरमध्ये होतेच आहे. पण जर एज्युकेशन घेऊन पण आपल्याला आयुष्य कसं जगायचं आहे, कसं काय करायचं आहे तेच आपल्याला नसेल माहिती, तर मग आयुष्यात करिअरमध्ये काय सक्सेस होणं उपयोग आहे. जर नुसतं कामच करत बसणार, जर तू जगणार कधी, म्हातारा झाल्यावर, वेळ निघून गेल्यावर तर हातपाय चालणार नाही. असं नाही झालं पाहिजे. म्हणून आपल्याला एखाद्या गाईडची खूप गरज असते. आणि माझ्याकडे आहेत, भरपूर सारे गाईड आहेत.
तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि पॉझिटिव्ह कमेंट्स करा. बाय बाय.